प्रसंग येतोय। भगवान श्रीकृष्णजींचे बालपणीचे सखा आहे सुदाम। कृष्णस्यासित सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया। नुसतं नावाचे ब्राह्मण नाही, त्याने आपले इंद्रियाचं दमन केलेलं आहे, इंद्रियावरती विजय प्राप्त केलेला आहे, विरक्त आहे, विरक्त इंद्रियार्थेषु। सुदाम हे लहानपणीचे भगवंताचे मित्र। सुदामजीच्या घरी आज खायला अन्न नाही, राहायला व्यवस्थित घर नाही। पण सुदामजी काही लोक म्हणतात दरिद्र होते म्हणतात। माझं असं वैयक्तिक मत आहे, शास्त्र सांगतं त्या व्याख्येमध्ये, दरिद्रीच्या व्याख्येमध्ये सुदामजी बसत नाही। दरिद्रो यष्ट संतुष्टो कृपणो ह्यः जितेंद्रियः। ज्याच्या घरामध्ये भरसाट अन्न आहे, भरपूर संपत्ती आहे, राहायला घर आहे, बसायला गाडी आहे, फिरायला गाडी आहे, बसायला नाही काही घुमायला गाडी आहे, सर्व घरी आहे, तरी सुद्धा ज्याच्या चेहऱ्यावर समाधान नाही ना, शास्त्र त्याला दरिद्र असं म्हटलं जातं। दरिद्र यष्ट संतुष्ट कृपणो ह्यः जितेंद्रिय। ज्याच्या घरी काही नाही, खायला अन्न सुद्धा नाही, पण ज्या वेळेला एखाद्या वेळाचं अन्न मिळालं तरी देवाचे धन्यवाद करतोय, सांगतोय देवा तुझी कृपा झाली ना, आज मला जेवायला अन्न मिळालं। पण ज्या दिवशी अन्न मिळत नाही त्या दिवशी देवाला डबल नमस्कार करतात आणि सांगतात देवा आज तुझ्यामुळे मला उपवास करण्याची संधी प्राप्त झालेली आहे। याला खरा श्रीमंत म्हणतात। काही काही सार्वजनिक कार्यक्रम असतात, हे तर आता आमचे संजू दादा, आमचे राजू दादा वैयक्तिक करतात, पण काही सार्वजनिक कार्यक्रम असतात त्यावेळेला एखाद्या श्रीमंताच्या घरी गेलं की ते म्हणतात हा कार्यक्रम व्हायलाच पाहिजे, फार छान उपक्रम आहे तुमचा, कार्यक्रम केलाच पाहिजे, कार्यक्रम झालाच पाहिजे, कार्यक्रम झाले तरच आजच्या नवीन युगाला कळल। त्याच्या बोलण्यावरून असं वाटतं का अख्खा कार्यक्रम आहे एकटाच करतो की काय। महाराज फाळा ना मग पावती, घ्या ना मग 11 रुपये लिहून। एका तुझ्या घरची संपत्ती पेटवली तर 6 महिने विजणार नाही एवढं संपत्ती असते, आणि 11 रुपये म्हणताय। मग याच्या उलट एखादा गरीब असतोय, रोज 100 रुपये रोजाने कामाला जातोय, पण महाराज 10 रुपये महिन्याला बाजूला काढतय, ज्ञानेश्वरीच्या त्या वाचनामध्ये ज्ञानेश्वरीच्या पानाच्या मागे ठेवतय, महिन्याला 10 रुपये कशा करता माहितीये? अरे 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 आमच्या गावामध्ये, आमच्या नगरामध्ये, आमच्या घराजवळ एक काही मोठा असा भागवत कार्यक्रम होतात, लांबून महाराज येतोय, खूप खर्च होतोय, ती मंडळी दारावरती येईल, मी एवढा श्रीमंत नाही की मी दान देऊ शकल, पण महिन्यातून 10 रुपये का होईना, असं करता करता 100 रुपये तरी माझ्याकडून माझ्या मंदिराला, माझ्या घराला, माझ्या सप्त्याला, माझ्या परमार्थ कार्याला लागल, म्हणून रोज महाराज त्या पैशाकडे पाहून आनंदित होतोय, त्याला खरा श्रीमंत म्हणतात। म्हणून महाराज ज्याच्या जीवनात समाधान नाही ना तो खरा दरिद्र आहे। म्हणून सुदामजींना दरिद्र त्यांच्याकडे तर ते उपयुक्त नाही शब्द, कारण सुदामजीच्या जीवनामध्ये संपत्ती नाही, सुदामजीच्या जीवनामध्ये चांगलं घर नाही, सुदामजीच्या जीवनामध्ये खायला अन्न नाही, सुदामजीच्या अंगावरती पूर्ण कपडे नाही, पण सुदामजी दरिद्र आहे असं नाही, सुदामजी गरीब आहे, गरीब। आज 3 दिवस झाले सुदामजीची मुलं उपवाशी आहेत। सुदामजीची मुलं सुदामजीच्या पत्नीपर्यंत आली, सुदामजीची पत्नी सुद्धा सुदामजी सारखीच, तिचं नावच तसं होतं, काय नाव? सुशीला। सु म्हणजे सुंदर, शील म्हणजे चरित्र, जिचं चरित्र सुंदर आहे ती सुशीला। दोन्ही मुलं जवळ आलेत, आईला म्हणतात आई 3 दिवस झाले ग आई, पोटामध्ये अन्नाचा कण नाही आई आता भूक लागली आई आता जर खायला मिळालं नाही ना तर कदाचित आम्ही मरल, आई आम्हाला काहीतरी जेवायला दे ना आई। दोन्ही मुलाला पोटाशी घेतलंय आईने, माठातलं 2 ग्लास पाणी घेतलंय, दोन्ही मुलाला गट्टा पाणी पाजून झोपवलं आणि सांगितलं बाळा असं समजा आजचं पोट भरलंय, असं समजा जेवण झालं, असं समजा, झोपा तुम्ही आता। गट्टा पाणी पाजून 2 मुलाला झोपवलेलं आहे। रात्रीचा प्रसंग, रात्र झाली आणि सुदामजी घरी येतात, दारावर आपले पतिदेव पाहलेत,
पतिदेवाला पाय धुवायला पाणी दिलं. थांबा. पाय धुवायला पाणी दिलेलं आहे. खाटेवरती बसवलं आणि पतिव्रता नारी असल्या कारणामुळे पतीचे पाय चेपायला लागले आणि पाय चेपता चेपता आपल्या पतीला म्हणता येत, पतिदेव बघा, आपल्या पतीला कधी काय विचारावं हेही सांगतं भागवत. नाहीतर काही काही मावल्या ऑफिस मध्ये त्यांचा झगडा झालेला असतो ना, आल्या आल्याच म्हणतं माझ्यासाठी साडी नाही आणली. असं म्हणत जाऊ नका. मग सर्व मात्या मावल्यांना हात जोडतोय. तुमच्या घरून तुमचा पती 11 वाजता घराच्या बाहेर पडतोय. कशा करता? तुमचं पोट सांभाळण्याकरता. अरे दिवसभर त्याला तिकडे काय करावं लागतं, कोणासोबत झुंज द्यावं लागतं हे त्याचं त्याला माहिती असते. आणि दिवसभर तो तिकडे काय करतो हे कोणाकरता करतो? फक्त तुमच्या आणि तुमच्या परिवाराकरता करतोय. अरे दिवसभर थकून तो दिवसभर काम करून घरी येतो. घरी आल्या आल्या त्याला जर तुम्ही 2 शब्द प्रेमाने बोलले ना, दिवसभर त्यानं केलेलं जेवढं कष्ट आहे तुमच्या 2 गोष्टीमध्ये 2 शब्दामध्ये तो विसरून जातो. पण तुम्ही ज्या वेळेला महाराज आल्या आल्या त्याचं स्वागत करत नाही, त्याला पाणी पाजत नाही, बोचक शब्दात बोलते, त्यावेळेला त्याला किती त्रास होतोय हे त्याचं त्यालाच माहिती असेल महाराज. आल्या आल्या पतीला बोलत जाऊ नका, कारण तो तिकडे बाहेर जाऊन तुमच्यासाठी कुठे किती कबाळ कष्ट करतोय हे त्याचं त्याला माहिती असतं. हे भागवत शिकवतं आम्हाला. भागवत कथा कीर्तन हे मनोरंजना करता कधीच ऐकायचं नाही. हे आमच्या जीवनाची कथा, आमच्या जीवनाची व्यथाहरण करण्याकरताच कथा असते. आज सुदामजीची पत्नी सांगते तुम्हाला, पती आल्यानंतर त्याला कधीच बोचक शब्दात बोलू नका. सुदामजीची पत्नी सुदामजीचे पाय चेपतात आणि पाय चेपता चेपता सुदामजीची पत्नी हळूच विचारते, पतिदेव 3 दिन हो गए, बच्चे भूखे हैं. आज तो जैसे तैसे मैंने उन्हें पानी पिलाकर सुला दिया, लेकिन कल सुबह जब उठेंगे तो वो मुझे भोजन के लिए याचना करेंगे, मांगेंगे. मैं क्या दूंगा, क्या दूंगी उन्हें? आज मिला कुछ भिक्षा में? पत्नीचे वचन ऐकले नाही. सुदामजीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं आणि सुदामजी म्हणतात, अरे अरे भाग्यवान, आज भी भिक्षा में कुछ नहीं मिला. आपल्या पतीच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहिलं आणि पत्नी सांत्वना करते. सुशीला माँ कहते, नहीं नहीं पतिदेव, रोना नहीं पतिदेव, आप तो इस घर के मालिक हो, आप इस घर के चालक हो. यदि आप रोने लग जाएंगे तो हम किसकी तरफ देखेंगे? अभी तो बच्चे सो रहे हैं, लेकिन जब जगेंगे और अपना रोता हुआ बाप, रोता हुआ पिता देखेंगे तो वो क्या करेंगे? रोना नहीं पतिदेव, ये दिन भी बीत जाएंगे, कल कहीं ना कहीं भिक्षा का प्रबंध हो जाएगा, लेकिन आप तब तक रोना नहीं, संभालो अपने आप को. मैंने गलती कर दी, मैंने आपसे पूछा, लेकिन मैं वचन देती हूँ कल मैं आपको भिक्षा के लिए नहीं कहूंगी. रोना नहीं पतिदेव. ही परिस्थिती सुदामजीच्या जीवनात आहे. तरी सुदामजीने कधी कोणा देवापुढे याचना केली नाही. आपला मित्र द्वारकेचा राजा आहे, तरी देवा द्वारकेच्या राजाला काही मागायला गेले नाहीत. आज सुदामजीची पत्नीच म्हणते, पतिदेव क्षमा करना, एक बात कहो ना सुशीला. मैंने ऐसा सुना है जो द्वारिका के महाराज हैं वो आपके बड़े सखा है बचपन के. आणि मित्राचं नाव ऐकल्याबरोबर सुदामजी आपल्या जागेवरती उठून उभे झालेत. सखा? अरे सुशीला, वो सखा नहीं, वो तो लंगोटिया यार है मेरा. वो जब गुरुग्राम विद्या पढ़ते थे ना, तो एक संग खाते थे, एक संग रहते थे. वो बहुत प्रेम करता था मुझे, मेरा कन्हैया बहुत प्रेम करता था. वो तो मेरे बगैर एक क्षण नहीं रहता था. अगर मैं एक क्षण उसे देखूं ना तो वह दुखी हो जाता था कि मेरा सुदाम कहाँ है, मेरा सुदाम, मेरा मित्र कहाँ है. मेरे बगैर कभी रहता नहीं था मेरा कन्हैया, इतना प्रेम करता था मुझे. अच्छा, तो इतना प्रेम करने वाला मित्र आपको मिला,
इतने दिन हो गए आप उनसे बिछड़े, आपको ऐसा नहीं लगता कभी अपने मित्र से मिलना चाहिए? कभी आपको अपने मित्र की याद नहीं आती? अब तो सुदाम जी और रोने लग गए। अरे भाग्यवान, याद, मैं मेरे मित्र को भूला कब जब याद करूंगा? मैं तो ऐसा एक क्षण नहीं, मैं नींद में भी मेरे मित्र को याद करता हूं। बहुत याद आता है वो तो भूलने जैसा कोई है ही नहीं। वो तो योगियों के ध्यान में नहीं जाने वाला है। वो तो तप करने वालों के तप में नहीं आने वाला है। उसे कौन भूल सकता है रे? अच्छा, तो इतना याद करते हो तो कभी मिलने की इच्छा नहीं होती आपकी उनसे? सुशीला मां पूछती जाए और सुदाम जी फूट फूट कर रोते जाए। अरे मिलने की इच्छा तो बहुत है, लेकिन हम गरीब हैं। और शास्त्र ऐसा कहता है कि 3 जगह पर कभी खाली हाथ नहीं जाना चाहिए। कौन कौन सी 3 जगह? भक्त ने भगवान के दर पे, बच्चे ने माँ बाप के दर पे, और मित्र ने मित्र के दर पे कभी खाली हाथ नहीं जाना चाहिए। वो मेरा भगवान भी है, मैं उसका सेवक भी हूँ। वो मेरा मित्र भी है, मैं उसका मित्र भी हूँ। और मित्र ने मित्र के घर कभी खाली हाथ नहीं जाना चाहिए। मैं जाऊंगा, वो द्वारिका का महाराज है, आते बराबर मुझे गले से लगा लेगा और पूछेगा, सुदाम क्या लाया मेरे लिए? क्या कहूंगा मैं? क्या दूंगा मैं उसे? सुशीला मां कहती है, आपको जाना है ना? एक काम करो, आप तैयारी करो, मैं कुछ प्रबंध करते हूं। कई लोगों के मुख से सुना है कि 4 घर से चावल मांग के लाए। मैं थोड़ा सा इस बारे में चिंतन करता हूं। यदि 4 घर से उनने चावल मांग के लाए तो 3 दिन के लिए उनके बच्चे भूखे क्यों थे? अपने बच्चों के लिए नहीं मांग सकते? कहते हैं कि घरामध्ये आधी उतरंड असायचं। उतरंड जुन्या मावशांना माहिती आहे कशाला म्हणतात उतरंड? ते फ्रीजच्या वर ठेवल्या जातं ना शोकेससाठी, त्याला कशाला म्हणतात? असं मोठं मटकं असतं ते खाली असतं, त्याच्यापेक्षा छोटं मटकं असतं ते वर असतं, त्याच्यापेक्षा छोटं असं वर असतं, त्यापेक्षा छोटं असं वर असतं, त्यापेक्षा छोटं असं वर असतं, असं 4-5 मटके असतात, त्याला उतरण म्हणतात। वरचं मटकं बाजूला सारलंय, त्याच्यावरचं बाजूला, त्याच्यावरचं बाजूला, त्याच्यावरच्या बाजूला, सर्वात खालच्या मटक्यामध्ये जुने काही पोहे होते, त्याला फुली लागली होती, कुजले होते ते पोहे बाजूला काढले, स्वच्छ पाण्याने धुवून काढले। आणि आता सुशीलेला माहिती माझा पती स्वाभिमानी आहे, माझा पती माझ्या घरची परिस्थिती तिथे सांगणार नाही, पण त्या देवाला माझ्या घरची परिस्थिती कळाव म्हणून आपल्या साडीचा अर्धा पदर फाडला, ज्याला 4 ठिकाणी गाठी पडलेल्या आहेत, आणि त्या पदरामध्ये ते पोहे धुवून स्वच्छ केलेले पोहे बांधलेत। सकाळ झाली आणि सकाळी सुदामजी स्नान करतात ब्रह्ममुहूर्तावरती उठून, देवाचं पूजन आटोपलं आणि सुदामजी तयार झालेत। सुदामजी तयार झालेत, जाण्याकरता निघाले। सुदामजी मागे मागे सुदामजीची पत्नी आणि 2 मुलं गावाच्या बाहेर सीमेपर्यंत सोडण्याकरता येतात, आणि गावाची सीमा संपली, सुदामजी थांबले आणि सांगतात, सुशीला बस अब बहुत दूर चलते आए, वापस लौट जाओ। आणि मग जन्मदात्या बापाकडे केविलवाण्या चेहऱ्यानं 2 मुलं पाहतात, आणि आता बाप आपल्यापासून लांब जातो हे पाहिलं आणि धावले, आणि आपल्या बापाच्या पायावरती 2ही मुलांना डोकं ठेवून दर्शन घेतले।
आणि जसं दर्शन घेतलंय तसा बापही महाराज आपल्या मुलाकडे पाहून दुखी झाला, कडकडून दोन्ही मुलाला मिठी मारली, आपल्या हृदयाशी लावलं आणि सुशीलेला म्हणता, सुशीला ये तो मेरे आंख के तारे हैं, मैं जाऊंगा ना तो कदाचित ये दो बच्चे तुझे 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 कहेंगे कि मुझे भूख लगी है, 3 दिन हो गए मेरे बच्चे भूख से व्याकुल है, मैं उन्हें खाना नहीं खिला रहा हूं, लेकिन मैं जाऊंगा ना तो शायद उसे भूख सहन नहीं हो पाएगी, रोएंगे बच्चे। आज तक हमारा नियम था कुछ भी हो जाए किसी के दर पे हमने हाथ नहीं पसारा, किसी के दर पे हम मांगने के लिए नहीं गए, लेकिन मैं जाऊंगा ना तो मेरे बच्चे तुझे कहेंगे मैया भूख लगी, कुछ खाने को दो, माँ कुछ भूख खाने को दो। तो मैं आज आपसे कह रहा हूं, मैं जाने के बाद ये मेरे 2 आंख के तारे हैं, इसे संभालना सुशीला। मैं जाने के बाद यदि 2 बच्चे खाने के लिए आग्रह करे ना तो 2-4 घर में जाना, भीख मांग कर लाना, लेकिन मेरे दोनों बच्चों को खिलाना, उन्हें भूखे मरने नहीं देना, मेरे बच्चे को संभालना सुशीला। माँ कहती है, अरे आप निश्चिंत होकर जाइए, आपके बच्चे मेरे बच्चे नहीं, मैं संभालूंगी उन्हें, आप निश्चिंत होकर जाइए। आणि मग सुदामजी तिथून निघालेत, सुदामजीचे पाय रक्तबंबाळ झालेत, सुदामजीच्या पायाला फोडं आली, फोडं फुटली आणि त्या फुटलेल्या फोडातून रक्त व्हायला लागलं, गोरे पान असणारे सुदामजीचे पाय आज रक्तानं लाल बंब झालेत, पण तरी सुदामजीच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि मुखातलं भगवंताचं नाव कमी झालं नाही। याला म्हणतात भक्त, याला म्हणतात संत। आज डोक्यावरती पागोट नाही, अंगावरती पुरेसे कपडे नाही, पुरेपूर धोतर नाही, धड चालता येत नाही, पाय रक्तबंबाळ झालेले आहे, मे महिन्याचा दिवस आहे, वरून ऊन तापत आहे, अंगातून घाव वाहत आहे, पायातून रक्त वाहत आहे, असं सुदामजीची परिस्थिती आहे, पण तरी सुद्धा मुखामध्ये एकच उद्गार आहे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। तो गाते हुए मुख में गाते हुए मन में हरे कृष्ण राम, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम हरे हरे।
लटकाई, लोटार डोरी गले लटकाई। भगवान का नाम चिंतन करते करते सुदाम जी निकले हैं। रास्ते में बहुत दुख मिला, लेकिन सुदाम जी चलना नहीं छोड़े। सुदाम जी को प्यास लगे, एक जगह पर रुके, पाणी पिया आणि पाणी ज्या वेळेला पिले त्यावेळेला सुदामजीला थोडं शांततेत बसावंसं वाटले। एका झाडाजवळ बसलेत। बसल्यानंतर पाणी पिलेत। अंगामधून घामाच्या धारा वाहत होत्या। वारा आला, थंडगार हवा ज्या वेळेला लागली सुदामजीला झोप लागली। माझे सुदामजी झोपे गेलेले आहेत। देवाला कळलं माझा सुदाम मला भेटण्याकरता येतोय। बैठ जाइए आप सभी, कथा सुनिए। कथा आप सबको यूट्यूब में सबको दिख जाएगा, कोई खड़ा नहीं होगा। कथा की गरिमा बनाए रखेंगे कृपा करके। सुदाम जी सो गए हैं। भगवान को लगा मेरा कन्हैया, मेरा सुदाम मुझे मिलने के लिए आ रहा है और बहुत तकलीफ में है। और भगवान को भक्त की तकलीफ देखी नहीं जाते प्यारे। आज मेरे कन्हैया ने माया को आदेश दिया, जाओ मेरा कन्हैया, मेरा सुदाम मुझे मिलने के लिए आ रहा है, उसे यहां लेकर आओ। हाँ, लेकिन पता ध्यान रहे मेरे सुदाम को पता नहीं लगना चाहिए, अभी वो सोया है। वैसा ही उठाकर लेकर आओ। माया ने वहां से उठाया और बिल्कुल द्वारिका के समीप लाकर रख दिया। सुबह हुई। सुबह जब चिड़ियों की चहचहाट सुनी तो सुदाम जी नींद से जगे और जग कर क्या किया? लोटा और गोरी गले लटकाई, लोटा और गोरी गले लटकाई। ओ चावल की पोटली बगल में दबाई, चावल की पोटली बगल में दबाई। गाते हुए पहुंच गए गाते हुए पहुंच गए श्री द्वारिकापुरी धाम। गाते गाते द्वारिका में सुदाम जी पहुंच गए। किसी को पूछा क्यों जी ये कौन सी नगरी है? बोले द्वारिका नगरी है। द्वारिका ये कन्हैया की द्वारिका है। तो किसी ने कहा महाराज जरा इज्जत से नाम लीजिए। कन्हैया नहीं, यहाँ के महाराज भगवान श्री कृष्ण है। अच्छा, बोले इतना बड़ा नाम। कहाँ रहते आपके भगवान कृष्ण? बोले यहाँ से सीधा जाना, फिर बाई ओर जाना, फिर दाई ओर जाना, और वहां पर एक बड़ा सा स्वर्ण महल होगा, बस वही भगवान का दरबार है। जिस प्रकार बताया था सुदाम जी आए और आकर उस महल में जाने का प्रयास किया। द्वारपालों ने प्रतिबंधित किया। कहा जा रहे ब्राह्मण? बोले मैं आपके कृष्ण से, आपके महाराज से मिलना चाहता हूं। किस लिए? बोले मैं उनका बचपन का सखा हूं। द्वारपाल हंसने लगे। वाह अरे महाराज, अरे ब्राह्मण देवता, यदि आपको कुछ चाहिए ना तो कुछ मांग लो, हम यहां से दे देंगे, लेकिन कम से कम झूठ तो ना कहो। हमने सोचा है, हमने सुना है कि ब्राह्मण देवता कभी झूठ नहीं बोलते। अरे भाई मैं झूठ नहीं बोल रहा हूं, मेरा सच में मेरा ठाकुर, मेरा आपके महाराज मेरे मित्र है। जब हम सांदीपनि महाराज के आश्रम में पढ़ते थे ना, तो मेरा कन्हैया मेरे साथ रहता था। एक संग खाते थे, एक संग रोते, एक संग सोते थे। बड़ा प्यार करता था मेरा कन्हैया मुझे एक बार मिलने दो। मैं दूर से मेरे कन्हैया को देखूंगा और लौट जाऊंगा। एक बार मैं बड़ी दूर से आया हूं, मुझे एक बार मेरे कन्हैया से मिलने दो। बोले नहीं मिला सकते। तो प्यारे सुदाम जी कहने लगे, नहीं मिलवाना है ना, मत मिलवाओ, जाओ मेरे कन्हैया को इतना संदेशा देना, कहना उनको तेरा सुदाम आया है। और कहने लगे, देखो देखो ये गरीबी कहाँ कृष्ण के दर पर विश्वास लेके आया हूँ। मेरे बचपन का यार है
मेरा श्याम, यही सोच में आस लेके आया हूँ। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है। हाँ, इधर पे सुदामा गरीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। हरि सर पे है पगड़ी न तन पे है जामा, न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। हो न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बस एक बार मोहल से जा करके कह दो, तुम एक बार मोहल से जा करके कह दो, तुम्हारे सखावदे नसीब आ गया है, मिलने सखावदे नसीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, के दर पे सुदामा गरीब आ गया है। हाँ, के दर पे सुदामा गरीब आ गया है। द्वारपालों की, एक बार कन्हैया को देखने दो। अगर आप नहीं जाना चाहते हो ना तो इतना करो, मेरे कन्हैया को मेरा संदेशा तो पहुंचा दो, तेरा सुदाम आया है। एक द्वारपाल दूसरे को कहता है, भाई मुझे लगता है ये सच कह रहा है, एक बार बताने में क्या हर्ज है। तो ये काम कर, तू इसे रोक कर रख, मैं मेरे भगवान को बता कर आता हूँ। तो एक द्वारपाल ने सुदाम जी को वहां पे रोक के रखा और दूसरा द्वारपाल भगवान के पास आता है, भगवान को कहता है, मेरे कन्हैया, हे प्रभु आपकी जय हो, आपको मिलने के लिए कोई एक ब्राह्मण आया है। अच्छा, कौन ब्राह्मण है? तो कहा कि वो कोई तो भी ब्राह्मण है, उसकी देखो तो शीश जगा न पगा तन पे प्रभु जाने को आए, बसे ते ग्रामा धोती फटी सी लती दुपट्टी और पाए पहन के नहीं जामा, उसके पैरों में चप्पल नहीं प्रभु, उसके गले में उसके बदन पे कपड़े नहीं है, उसके सर पे पगड़ी नहीं है। अच्छा, देव विचार करता थे, सर्वच सर्व मिळते जुळते, ह्या सर्व गोष्टी माझ्या सुदामात मिळतात, माझा सुदाम तर आला नसेल। आणि मग विचारतात देव,
अरे अरे त्या ब्राह्मणाला तो आपलं नाव का नाही विचारलं? विचारलं ना बाबा, विचारलं काय नाव आहे? सुदाम. और सुदाम शब्द ऐकल्या बरोबर सुनते ही दौड़े चले आए मोहन. हो सुनते ही दौड़े चले आए मोहन. लगाया गले से सुदामा को 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 मोहन. कि सुनते ही दौड़े चले आए मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. सुनते ही दौड़े चले आए मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा. हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा. मेहमान कैसा अजीब आ गया है. गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो. इधर पे सुदामा गरीब आ गया है. इधर पे सुदामा गरीब आ गया है. बोलिए बाकी बिहारी लाल की जय हो. बराबर में अपनी सुदामा बैठाए. बराबर में अपने सुदामा बिठाए. चरण आशुओं से श्याम ने धुलाए. चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. बराबर में अपने सुदामा बैठाए. चरणी आंसुओं से श्याम ने धुलाए. बराबर में अपने सुदामा बिठाए. चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा. खुशी का समा तेरे करीब आ गया है. खुशी का समा तेरे करीब आ गया है. अरे द्वार वाला कन्हैया से कह दो. अरे द्वार वाला कन्हैया से कह दो. किधर पे सुदामा करीब आ गया है. इधर पे सुदामा करीब आ गया है. दर पे सुदामा करीब आ गया है. दर पे सुदामा करीब आ गया है. बराबर में अपनी सुदाम शब्द ऐकल्याबरोबर परमात्मा धावला, हृदयाशी लावले. कसा धावला? सुदा शब्द ऐकत पर्यंत द्वारपाळांना देव व्यासपीठावरती दिसला. म शब्द ऐकल्याबरोबर गळाभेट दिसलीत महाराज. एवढा स्पीड न धावलेत. मग धावत गेले असं कशावरून? धावता धावता भगवंताचं बाजूबंद पडलंय. भगवंताच्या खांद्यावरचा शेला पडला. त्यावरून लक्षात आलं देव धावत गेले. सुदामजी ज्या वेळेला सुदामजीला घेऊन महालामध्ये प्रवेश करतात देव, आणि सुदामजीला आपल्या आसनावरती बसवलेलं आहे. आपल्या आसनावरती बसवलं आणि रुक्मिणी मातेला सांगतात, रुक्मिणी ये मेरा मित्र है, बहुत भक्त भी है, इतने दूर से मुझे मिलने के लिए आया है, और संत जब घर पे आते हैं तो पैर धोना चाहिए, चलो हम पैर धोते हैं. आणि मग महाराज पाणी आणलंय. कोपर असतोय ते कोपर ताट पाय धुवायला घेतलंय.
त्या कोपरामध्ये भगवंताचे दोन्ही पाय ठेवले, सुदामजीचे दोन्ही पाय ठेवले देवानी. सुदामजीचे ते रक्तबंबाळ झालेले पाय पाहिलेत आणि देवाला इतकं रडायला आलं. आपलं डोकं सुदामजीच्या चरणावरती ठेवले आणि सुदामजी रडायला, देव रडायला लागले. इतके रडतात, इतके रडतात, इतके रडतात, पाय धुण्याकरता दुसरं पाणी वापरलं नाही. आपल्या डोळ्यातल्या नेत्रातल्या अश्रूने सुदामजीचे पाय धुवून काढले. देख सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए. पानी परात को हाथ छुओ नहीं, नैनन के जल से पग धोए. डोळ्यातल्या अश्रूने सुदामजीचे पाय धुवून काढलेत महाराज. सुदामजी रडायला लागले. देव सुद्धा सुदामजीच्या पायावर डोकं ठेवून रडतात. आणि मग डोळ्यांनी अश्रूनी पाय धुवून काढल्यानंतर मग पाय धुण्याचा कार्यक्रम. पाण्याने भगवंतांचे पाय धुवायला लागले देव. रुक्मिणी माता सुद्धा पाय धुतात, देव पाय धुतात. आपल्या स्वतःच्या भरजरीच्या वस्त्राने सुदामजीचे पाय पुसून स्वच्छ करतात देव. सुदामजीला स्वतःच्या हाताने स्नान घालवलं भगवंताने आणि स्वतःचे वस्त्र परिधान करायला दिलेत. आज सुदामजी उंच आसनावरती बसलेले आहेत आणि जगाचा परमात्मा सुदामजीचे पाय दाबायला लागला. सुदामजीचे एका पायाची सेवा देव करतोय, एका पायाची सेवा रुक्मिणी माता करत आहे. सुदामजी रडायला लागले, रडून म्हणतात, अरे भगवान तो ये क्या कर रहा है? अरे मैं इस लायक नहीं हूं, तो दुनिया का मालिक मेरे पैर दबा रहा है, मैं इस लायक नहीं हूं कन्हैया, मेरे पैर मत दबा. तो पता है सुदा भगवान ने क्या कहा? सुदाम तुझे नहीं पता आज मेरा सुदाम किस लायक है, ये पूरी दुनिया में अगर कोई जानता है ना तो तेरा कन्हैया जानता है. सुदाम मैंने तेरे चरण को धोया ना, आज मेरी द्वारिका नगरी पवित्र होगी. ये पूरा तीर्थ मैं पूरी द्वारिका में छिड़काऊंगा. आज मेरी द्वारिका पवित्र होगी. अरे अरे आज तो मुझे मिलने के लिए यहाँ आया ना, थक गया होगा. मुझे तो अपने चरणों की सेवा करने दे. दुनियाचा मालक, जगाचा मालक आज सुदामजीचे पाय चेपतोय महाराज. सुदामजी रडते, अरे भगवान मैं इस लायक नहीं हूं कन्हैया, मत दबा रे, ऐसे मत कर, मैं नरक में जाऊंगा. देव म्हणतात, सुदामा तुला कळतं का मला कळतं, बस चुप रहा. आता काय प्रेम आहेत महाराज देवाचं आपल्या मित्रावरती. देवाला भक्त खूप प्रिय असतो महाराज, खूप प्रिय. पंचपक्वान्नाचा नैवेद्य आणला. आज जगाचं पोट भरणारा देव आपल्या हाताने सुदामजीला जेवू घालतात महाराज. जेवण करून सुदामजी तृप्त झालेत आणि मग आता दोन जुने मित्र मिळाले. मित्र आहे शेवटी देव जरी असले तरी. आणि मग सुदामजीची थट्टा करतात देव. का रे सुदाम्या, हे मित्राचे बोलाता. मित्रामध्ये मानदान नसतो आणि जिथं मानदान असतं तिथं मित्रता नसते. आज देव म्हणतात, का रे सुदाम्या, काय देवा, अरे जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा तर तू म्हणत होता ना मी लग्नच करणार नाही, लग्नच करणार नाही. केलं का लग्न? अरे इच्छा नव्हती रे कृष्णा, पण घरच्यांची इच्छा होती, वंशाला दिवा पाहिजे म्हणून मग लोक मागं लागले, घरचे दिलं उरकून त्यांनी, असं लग्न झालं. हो, मला नाही बोलावलं मग. अरे काय देवा, तू एवढा मोठा राजा, तू येणार का आमच्या इथे? जाऊ दे, वहिनीने काय पाठवलं माझ्या करता? सुदामजी विचार करतात, एवढा मोठा जगाचा बाप, द्वारकेचा राजा, ज्याची द्वारका सोन्याची आहे, त्याला मी काय देऊ? म्हणून
जे वहिनीनं दिलेले पोहे होते ते आपल्या बगलेत दाबायला लागलेत, लपवायला लागलेत. देवाला दिसलंय, देव ताडकन उभे झालेत आणि ते पोटंडी हिसकावून घेतली आणि हिसकावले महाराज. आणि ते पोळी पोह्याची उघडतात, देव पाहते तर महाराज विजलेले पोहे त्यामध्ये आहेत. ती पोटंडी 4 ठिकाणी तिला चिंध्या बांधलेल्या आहेत. ओळखलं महाराज. एका हातामध्ये घास घेतला, मुखात घातला आणि विश्वकर्माला आदेश देतात, जाओ मेरे भक्त सुदाम की सुदामपुरी पुरी सोने की कर दो. आणि मग विश्वकर्म्याला आदेश दिला. दुसरा हातामध्ये घास घेतला, आता खाणार. एवढ्यामध्ये रुक्मिणी मातेने हात पकडला. देवा, अरे एका घासात तर सुदामपुरी सोन्याची केली, आता दुसऱ्या घासात काय आम्हाला दासी बनून पाठवता तिथं? पण खरा भाव त्यामध्ये असा नव्हता. खरा भाव कसा? ते म्हणतात, देवा अरे सुदामाचे पोहे आहेत, हा प्रसाद आहे. प्रसाद एकट्याने खायचा नसतो देवा, आम्हाला सुद्धा खायचा आहे, आम्हाला सर्व मैत्रिणींना द्यायचा आहे. म्हणून महाराज 16,108 पत्न्या त्या ठिकाणी एकत्रित होतात आणि सुदामजींनी जो प्रसाद दिलेला आहे सर्वांमध्ये वाटून खातात महाराज. मग महाराज देव सुदामजीला विचारलं, लग्न केलं का? तर सुदामही देवाला म्हणतात, का रे किसन्या? किसन्या आता ही मित्राची भाषा आहे ना. का रे किसन्या? काय तुन केलं का लग्न? हो मी पण केलं लग्न, मला नाही बोलावलं. अरे माझं लग्न होत होतं तर मला असतं माहिती नव्हतं, झाल्यावर माहिती पडलं झालं म्हणून. बर मग आता वहिनीला नाही भेटवणार का? भेटवतो ना, बसा तुम्ही. मग आवाज दिला, रुक्मिणी. आणि रुक्मिणी पुढे आली, पाया पडते. आणि मग सुदामजी आशीर्वाद देत आहे, सौभाग्यवती भव. सत्यभामा पाया पडत आहे, सौभाग्यवती भव. कालिंदी पाया पडत आहे, सौभाग्यवती भव. मित्रविंदा पाया पडत आहे, सौभाग्यवती भव. जो लाईन लागली महाराजाची लांब 4-5 किलोमीटरची. सुदामजी म्हणते, देवा काय तुला मी वहिनीला भेटायला लावलं, तू तर अख्खं कॉलनीत जमा केली. अरे म्हणे नाही, ह्या वहिन्याच आहे म्हणे तुझ्या. एवढ्या वहिन्या? हो एवढ्याच. किती आहे म्हणे? हे सुरू नाही झालं तुम्ही चालू द्या आपलं, सौभाग्यवती भव. सुदामजी चालू, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. झाल्या 50. किती आहे रे देवा? अरे सुरू नाही झालं म्हटलं, अजून चालू द्या तुम्ही. अरे पण सांग, चालू द्या ना तुम्ही. आणि चाललं, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. आता सुदाम 100 झाल्या. सुदामजीच्या घस्यातून आवाज निघत नाही, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती. अरे देवा आवाज निघत नाही ना, सांग ना किती आहे? अहो अजून सुरू नाही झालं महाराज, चालू द्या ना तुम्ही, वेळच आहे आपल्याला. अरे पण आहे किती सांगू का? 16,108 आहे. बापा 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 एवढ्या? म्हणे हो तेवढ्याच. सर्व तुझ्याच का रे? मग तुला काय वाटलं पार्टनरशिप मध्ये आहे? सर्व माझ्याच. आणि या सर्वांचा तू मी एकटाच. अरे लेका मग 16,108 ला आशीर्वाद देता देता मरण ना, मी इथं समाधी बांधा लागत माझी. मग एक काम कर, काय तुझ्या 16,108 आहे ना? हो. त्या सर्वांचा तो एक आहे ना? हो. मग असं कर, या 16,108 तर्फे तू एकटाच माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देतो, तू सर्वांना वाटत राहा, ज्याचे पाय त्याच्या गळ्यात. एवढे चतुर असते महाराज भक्त. देवाला म्हणतात, कोणाला? ज्याचं जग पाया पडतं त्या देवाला सुदामा म्हणते, तू माझ्या पाया पड. आणि मग सर्वान करवे देव सुदामजीच्या पाया पडतात. आणि सुदामजीने आशीर्वाद दिला, कीर्तिवान भव. आणि मग महाराज जगाचा परमात्मा देवाच्या पाया पडतोय बघा. आशीर्वाद मिळाला. सुदामजीला वाटलं खूप आदर झाला आपला. पण बहता पानी और चलता साधु,
या आनंदात आपल्याला गुरफडून राहायचं नाही. दर्शनाला आलो होतो, दर्शन झालं, कृतकृत्य झालं, आता निघायला पाहिजे आपण. आणि मग सुदाम जे आपल्या जागेवर उभे राहतात. देवाने विचार, काय झालं? काही नाही, बस आता जातो मी. येतो कृष्ण. अरे पण आला कसा सुदाम्या, जातोय कसा? अरे 1-2 दिवस राहायचं होतं ना, उद्या काला आहे, काला घेऊन जाता. नाही रे देवा, अरे घरी तुझी वहिनी तुझे पुतणी वाट बघतात रे, लहान लहान मुलं आहे, मला जावं लागेल तुला. बस तुझी दर्शनाची खूप इच्छा झाली, राहावल्या गेलं नाही म्हणून आलो. बरं केलं ना, येत जा सुदामा, येत जा. हो आता येतो. सुदाम्याला वाटलं आता काही घेऊन जा म्हणल, आता पॉकेट देईल, आता काही पण काहीच देत नाही. सुदाम जे जायला निघालेत, कदाचित विसरले असेल. देवानी हाक मारली, थांबा सुदामा थांबा. आता वाटलं सुदाम्याला आता काहीतरी पॉकेट देते. देव म्हणतात, अरे सुदाम्या ते वस्त्र माझे आहेत ना, काढून घेते, ते तुझे घालून जा. आणि ते सुदाम्याचे वस्त्र काढून घेतले. सुदामा विचार करतात, बापरे, अरे कमीत कमी ते वस्त्र जरी असते तरी सुद्धा माझा संसार सुखाचा झाला असता. पण खरंच देव मोठा झाला, पण आपल्या मित्राला विसरला, काहीच दिलं नाही मला. पण ठीक आहे देवा, काही हरकत नाही, पण येतो. देवा असा विचार करू नको तू की काही दिलं नाही म्हणून मी तुझी भक्ती करणार नाही, मला काही नको देवा, येतो देवा. सुदामजी येतो म्हणायचे आणि माग पाहायचं, येतो म्हणायचे आणि माग, येतो देवा. सुदामाला वाटतं आता काही दे म्हणल, आता काही नाही म्हणल, आता पण काहीच म्हणत नाही. का? कारण देवाने सुदामाला द्यायचं काही शिल्लकच ठेवलं नाही. पण आवाज देतात, येतो बरं का देवा? देव म्हणतात, हो हो बरोबर जा बरं का, पोहोचल्यावर फोन कर बरं का, एखादा मेसेज टाक बरं का. या सुदामा. आणि सुदाम जे मजलदार मजल करीत द्वारिकापुरी मधून निघतात, सुदामपुरी पर्यंत पोहोचतात. आणि त्या सुदामपुरी मध्ये पाहिलं तर ज्या ठिकाणी गवताच्या झोपड्या होता, आता त्या ठिकाणी मोठमोठे सुवर्ण महल झालेले आहेत. सुशीला माता महलाच्या वरून आवाज देतात, अहो आलात तुम्ही, स्वागता करता तत्पर आहे. त्यावेळेला विचारतात, कोणाच्या घरामध्ये आली तू? म्हणले आपलंच घर आहे, तुम्ही तिकडे गेलात ना, देवाने काहीच द्यायचं शिल्लक ठेवलं नाही. आणि मग रडतात आणि रडून म्हणतात सुदामजी, अरे मी माझ्या देवाला ओळखू शकलो नाही. अरे मी देवाला असं वाटत होतं की देवाने मला काहीच दिलं नाही, पण या ठिकाणी तर काहीच द्यायचं शिल्लक ठेवलं नाही. देवाने, माझा देव कृपेचा सागर आहे, पण मी माझ्या देवाला ओळखू शकलो नाही. आता मी याचा अंगीकार करणार नाही. सर्व संग परित्याग करून ज्यावेळेला वनात जायला निघालेत, देव त्या ठिकाणी प्रगट होतात आणि सांगतात, अरे सुदामा, आतापर्यंत फार दुःख तू सहन केलं, पण आता नाही, आता तू या सर्वाचा अंगीकार कर. आणि म्हणून सुदामजी त्या ठिकाणी देवाचा आशीर्वाद प्रसाद समजून त्याचा अंगीकार करते. म्हणून ज्या ज्या वेळेला मित्रत्वाचं नाव येतं, त्या वेळेला सुदामाचं आणि भगवंताचं नाव येतं महाराज. आणि म्हणून त्यांच्यासारखी मित्रता आजही नाही. मित्रता कशी असावी? सर्व एकदा मित्र करता, आपापल्या मित्रा करता, कारण मित्र